हाय हॅलो नमस्कार. माय नेम इज प्रतीक्षा. वेलकम टू माय चॅनल. माझं कॉर्पोरेट जॉब सोडायचं कारण होतं माझं हेल्थ इश्यूज. सो त्यातून मी रिकवर झाले आणि दुसऱ्या दिवशी स्वामींच्या मंदिरात गेले होते. तिथे स्वामींना जाऊन प्रार्थना केली की स्वामी प्लीज मला लवकर बरा करा. आणि माझ्या लाईफमध्ये भरपूर दिवस झाले मी एक विचार करत होते की मला यूट्यूब चॅनलही चालू करायचं आहे. सो त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी गेले होते गणपती मंदिरात. त्या दिवशी होती चतुर्थी. त्यामुळे मी गणपती देवाचं दर्शन घेतलं आणि त्यांना म्हटलं की आता मी जो यूट्यूब चॅनल चालू करते त्यामध्ये मला नक्की यश द्या. त्यापुढे आम्ही हे पेरू खात खात पुढे गेलो होतो बेडेकर मिसळ खायला. बेडेकर मिसळ खाल्ली आणि त्यानंतर घरी आलो. कसं असतं ना आयुष्यात तुम्हाला खूप सारे अप्स अँड डाऊन्स येतात आणि खूप साऱ्या गोष्टी अशा तुम्हाला बघायला लागतील की ज्या अनप्रिडिक्टेबल असतात आणि त्यामध्ये तुम्हाला नेहमी पुढंच जावं लागतं. कसं असतं जर तुम्ही मागे राहिलात तर तुम्ही नेहमी मागेच राहताल, पण जर तुम्ही अप्स अँड डाऊन्समधून जर पुढे निघू शकलात तर लाईफमध्ये नक्कीच काहीतरी अचीव करू शकता. मुंबईवरून पुण्याला शिफ्ट झाल्यानंतर आम्ही घर सेटअप करत होतो. त्यानंतर आम्ही काही झाडं लावली. त्याच वीकमध्ये आमच्या एका फ्रेंडचं लग्न होतं. त्याच्यासाठी आम्ही संगीत फंक्शनला गेलो होतो. तिथे जाऊन त्यांचं संगीत एंगेजमेंट हे एन्जॉय केल्यानंतर त्यानंतर आमची ॲनिव्हर्सरी होती. ॲनिव्हर्सरीसाठी मी बाहेर गेले होते आणि त्या दिवशी आम्ही एक नवीन गोष्ट केली ती म्हणजे आम्ही नवीन डॉग घेतलं ज्याचं नाव होतं गोगो. हे होतं आमचं इयर एंड. त्यानंतर 1 जानेवारी 2026ला मी जाऊन स्वामींचं दर्शन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी 2 तारखेला माझे मेकअप आर्टिस्टचे क्लास चालू केले. ते मी करत असताना मी भरपूर काही गोष्टी शिकले, ज्याच्यामध्ये मी नवीन हेअरस्टाईल शिकले आणि नवीन लाईफमध्ये काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केला. सो या चॅनलवर तुम्हाला नवीन नवीन गोष्टी बघायला भेटणार आहे. माझी लाईफस्टाईल, माझे मेकअप ट्युटोरियल, माझ्या लाईफमध्ये मी वेगवेगळं काय करते आहे. आणि हो, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच कळणार आहे की मी आता नवीन अजून काय चालू केलं. कसं असतं आयुष्यात एक गोष्ट मी करायला गेले ना तर मला असं वाटतं की मी बोर होऊन जाईल, म्हणून मी ट्राय करत असते की 1-2 गोष्टी अजून ॲड कराव्या. हे सगळ्यांनाच लागू होईल असं नाही आहे, पण हे मी माझ्यासाठी अप्लाय करते आणि मी यामध्ये खुश असते. कसं वाटतं ना की एक नवीन लाईफ चालू केल्याच्या नंतर 1 वर्ष असं होतं की ज्याच्यामध्ये तुम्ही खूप सारे हेल्थ इश्यूज फेस केले, त्यानंतर तुम्ही दुसऱ्या वर्षी नव्या जोमाने नवी उमेदीने चालू करताय एक आयुष्य. असंच माझ्या नवीन लाईफला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.